नमस्कार सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सरकारी कर्मचारी 18 महिने महागाई भत्ता थकबाकीबाबत आजची मोठी बातमी. त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहूया. कोविड-19 महामारीच्या काळात केंद्र सरकारने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयापैकी एक म्हणजे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्याची थकबाकी रोखून ठेवणे. जानेवारी 20 ते जून 21 या 18 महिन्याच्या कालावधीत ही थकबाकी रोखण्यात आली. ज्याचा परिणाम लाखो कर्मचारी आणि त्याच्या कुटुंबियांवर झाला. थकबाकीची आवश्यकता आणि महत्त्व. महागाई भत्ता हा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. वाढत्या महागाईशी सामना करण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांची क्रयशक्ती टिकवून ठेवण्यासाठी हा भत्ता दिला जातो. महामारीच्या काळात अनेक कुटुंबांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. अशा परिस्थितीत देयची थकबाकी मिळणे त्यांच्यासाठी महत्त्वाचे ठरू शकते. आर्थिक प्रभाव. देयच्या थकबाकीचा आर्थिक प्रभाव कर्मचाऱ्याच्या पदानुसार वेगवेगळा असेल. स्तर 1 कर्मचाऱ्यांना 11,880 ते 37,554 रुपये. स्तर 13 कर्मचाऱ्यांना 1,23,100 ते 2,15,900 रुपये. स्तर 14 साठी 2,18,200 रुपयापर्यंत. सरकारची भूमिका आणि आर्थिक परिस्थितीत महामारीच्या काळात देशाची आर्थिक स्थिती बिकट झाली होती. त्यामुळे सरकारने देयची थकबाकी रोखून ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र आता 2025 मध्ये देशाची आर्थिक परिस्थिती सुधारत असल्याने कर्मचारी संघटनांनी थकबाकी मिळण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरली आहे. कर्मचारी संघटनांच्या मागण्या. कर्मचारी संघटनांनी सरकारकडे काही ठोस प्रस्ताव मांडले आहेत. थकबाकीचे वितरण 3 टप्प्यात करावे. सध्याची सुधारलेली आर्थिक स्थिती लक्षात घेऊन निर्णय घ्यावा. थकबाकी कर्मचाऱ्याच्या न्याय हक्कात असल्याने मान्य करावे. वर्तमान स्थिती आणि भविष्यातील शक्यता. सध्या सरकारने या विषयावर अंतिम निर्णय घेतलेला नाही. थकबाकी मिळाल्यास होणारे फायदे. कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळेल. महामारीच्या काळात झालेल्या आर्थिक नुकसानाची भरपाई होईल. कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढेल. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळेल. धन्यवाद.